UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आज शरद पवारांनंतर राहुल गांधी उद्या परभणीला जाणार, तर सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार। शरद पवारांची परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट। सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, तर त्याला कसलाही आजार नव्हता, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी। पवारांशी बोलताना सोमनाथच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। बीडच्या मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा। संतोष देशमुख यांच्या मुलीचा शैक्षणिक खर्च शरद पवार उचलणार। तर बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला, आरोपींसह सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे, शरद पवारांचं विधान। वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड, वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव न घेता संदीप क्षीरसागर यांचा आरोप। वाल्मिक कराडवर मुक्का लावणार की नाही, जवळचा माणूस मंत्रिमंडळात असताना कराडवर कारवाई कशी होणार, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। संतोष देशमुख यांच्या हत्येला 13 दिवस उलटूनही आरोपीला अटक नाही, हत्येच्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करा, देशमुखांबद्दल बोलताना बजरंग सोनावणे भाऊक। शरद पवारांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही मसाजोग आणि परभणीला जाणार, दुपारी अजित पवार संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार। नवनीत गावात बीडचे नवे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासात कुचराई केल्याचा त्यांच्यावर ठपका। खातेवाटपावर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये अर्धा तास चर्चा, बैठकीच्या आधीच अजित पवार आणि धनंजय मुंडेंची फडणवीसांसोबत भेट। बेचाळीस मंत्री खात्याविनाच, फक्त मुख्यमंत्र्यांना अधिकार, भास्कर जाधव यांचा खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा। महायुतीतले नेते रुसल्यानंच खातेवाटपाला उशीर, आव्हाडांची खातेवाटपावर टीका, तर योग्य वेळी खातेवाटप होईल, उदय सामंतांची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी, कार्यकर्त्यांची भावना, कार्यकर्त्यांचं म्हणणं आम्ही नेहमी ऐकतो, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू, संजय राऊतांकडून बीएमसी स्वबळावर लढण्याचे संकेत। राऊतांना कुणी थांबवलंय, कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक निवडणुकांसंदर्भात निर्णय घेणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस ठाकरेंना जवळ करत नाही आणि पवार गट कुठे राहील सांगता येत नाही, संजय शिरसाट यांची टीका। तर भुजबळ आज आणि उद्या राज्यभरातील ओबीसी नेत्यांना भेटणार, ओबीसी नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर भुजबळ पुढचा निर्णय घेणार। छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत आले तर स्वागतच, अजितदादा गटातील नाराज असलेल्या भुजबळांवर लंकेंची प्रतिक्रिया। सरवणकरांकडून माझ्यावर 2 वर्षांपूर्वी गोळीबार झाला, पण मला अजूनही न्याय मिळाला नाही, महेश सावंतांचा आरोप, तर सावंतांचे आरोप सरवणकरांनी फेटाळले। पालकमंत्रीपद मिळावं, रायगडचं पालकमंत्रीपद आमच्या नशिबात असेल असं वाटतंय, भरत गोगावलेंकडून इच्छा व्यक्त। नागपूरच्या रायसोनी महाविद्यालयामध्ये तांत्रिक अडचण आल्यानं परीक्षा सुरू होण्यास उशीर, आजची परीक्षा रद्द, 23 तारखेला आता पुन्हा परीक्षा होणार। मुद्रांक शुल्कासाठी आता 500 रुपये मोजावे लागणार, विधानसभेत विधेयक मंजूर, विविध 12 प्रकारच्या दस्त शुल्कामध्ये सुसूत्रता येण्यासाठी हा निर्णय। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।